Hello everyone, welcome to all. Today's we are going to learn addition carrying over. तर आज आपण ॲडिशन शिकणार आहोत. त्याला मराठीमध्ये म्हणतात हाच्याची बेरीज. आता ॲडिशन असो, सबट्रॅक्शन असो की मल्टिप्लाय असो, सुरुवात करताना आपल्याला युनिटपासूनच सुरुवात करायची आहे. म्हणजे युनिटच्या बॉक्समध्ये जे नंबर असेल त्याचीच आपल्याला ॲडिशन अगोदर करावी लागेल. सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. तर आता इथे अगोदर नंबर दिलेला आहे 5 + 7. आता युनिटच्या बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे 5 + 7. आता 5 मध्ये किती प्लस करायचे आहे 7. तर इथे तुम्ही फिंगर पण घेऊ शकता आणि इथे मी डॉट घेणार आहे. 5 मध्ये 7 प्लस करायचे आहे म्हणून मी इथे 7 डॉट ड्रॉ केलेले आहे. त्यानंतर कोणामध्ये प्लस करायचे आहे 5 युनिटमध्ये. मग 5 युनिटच्या आफ्टर काउंट करायचे ते डॉट एंड होईपर्यंत. 5च्या आफ्टर 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आलेले आहे. पण इथे 12 न लिहिता फक्त आपल्याला 12 मधील 2च रायटिंग करावा लागेल. 1 हा 10च्या बॉक्समध्ये कॅरीला जाईल. त्यानंतर 10च्या बॉक्समध्ये कोण दिलं आहे आता एक कॅरीचा 1 दिलेला आहे आणि 6 दिलेला आहे. 6 आणि 1 इझी आहे. 6 मध्ये 1 प्लस करा किंवा 1 मध्ये 6 प्लस करायचं. 6 मध्ये 1 प्लस करायचं आहे म्हणून तुम्ही 1 फिंगर घेऊ शकता. मी तुम्ही डॉट घेतो आहे. 6 मध्ये 1 प्लस करायचं आहे मग 6च्या आफ्टर काउंट करायचं. 6च्या आफ्टर 7. तर इथे आन्सर येईल 7. त्यानंतर 100च्या बॉक्समध्ये कोण दिलं आहे ओन्ली 4 दिलं आहे. मग 4 जसाच्या तशा आपल्याला खाली रायटिंग करायचा आहे म्हणून इथे आन्सर येईल 472 इज अ राईट आन्सर. ओके, हे झालेलं होते 3 डिजिट प्लस 1 डिजिट. हा पण कॅरीचा होता. केव्हाही लक्षात ठेवायचं की सिंगल नंबर आला 3 डिजिट वर दिलेलं असेल आणि एक सिंगल नंबर असेल तर तो केव्हाही युनिटच्या बॉक्समध्ये रायटिंग करायचा, कारण की 1 हा सिंगल नंबर असतो. 2 डिजिट नंबर असेल तर 3 डिजिट प्लस 2 डिजिट असेल तर अगोदर 3 डिजिट जसे आहेत तसे रायटिंग करायचे. त्यानंतर 2 डिजिट असेल तर ते टेन्स आणि युनिटमध्येच रायटिंग करायचे. ओके, तर आता आपण बघूया 3 डिजिट प्लस 2 डिजिट. त्यानंतर इथे नंबर आहे 3 डिजिट प्लस 2 डिजिट. आता वरच्या साईडला दिलेले आहे 3 डिजिट 465 प्लस 57. सुरुवात करताना युनिटपासूनच सुरुवात करायची आहे. यामध्ये थोडा चेंज केलेला आहे फक्त, बाकी नंबर तोच दिलेला आहे. 5 + 7. 5 मध्ये 7 प्लस करायचे आहे. 7 फिंगर समोर करायचे. 5च्या आफ्टर काउंट करायचे. इथे मी डॉट घेत आहे. मग 5च्या आफ्टर काउंट करायचे. 5च्या आफ्टर 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12शी 2 कॅरीचा 1. 6 आणि 1 7. 7 मध्ये किती प्लस करायचे आहे 5. तर लक्षात ठेवायचं 6 आणि 1 प्लस केल्यावर तो नंबर लक्षात ठेवावा लागेल की येथे 7 झालेले आहे. त्यानंतर 7 मध्ये 5 प्लस करायचे आहे. इथे 5 फिंगर समोर करायचे आहे. इथे मी डॉट घेत आहे. तर 7च्या आफ्टर काउंट करायचे. 7च्या आफ्टर 8, 9, 10, 11, 12. इथे पण 12 आले आहे. इथे 12 नंबर पूर्ण रायटिंग करायचा नाही आहे. 12शी 2 इथे रायटिंग करायची आहे. म्हणजे 2 10 इथे येईल. 1 हा 100 आहे म्हणून तो 100च्याच बॉक्समध्ये वरच्या साईडला रायटिंग करायचा आहे. त्यानंतर इथे कॅरीला 1 दिलेला आहे. मग 1 + 4 5 म्हणून इथे आन्सर येईल 5. 100च्या बॉक्समध्ये आन्सर येईल 5 म्हणून ते आन्सर येईल टोटल आन्सर 522. 522 इज अ राईट आन्सर. त्यानंतर टाईप 2 मध्ये आपण 3rd नंबर घेतलेला आहे 460 + 507. आता या ठिकाणी 0 आलेला आहे. तर 0ची ॲडिशन कशी करायची ते इथे सांगत आहे तुम्हाला. तर 0 मध्ये कुठलाही नंबर प्लस करू किंवा कुठल्याही नंबरमध्ये 0 प्लस करायचा असेल तर ॲन्सर हा नंबर येतो. नंबर म्हणजे जो नंबर दिला असेल 1 पासून तो नंबर. तर इथे 0 मध्ये 7 प्लस करायचे आहे म्हणून 0 + 7 इथे आन्सर येईल 7. 0 रायटिंग करायचं नाही आहे. 0 + 7 7 0 नाही होत. तर इथे 0 + 7 7च येईल. त्याचप्रमाणे नेक्स्ट 10 मध्ये 6 + 0 6 + 0 तर आन्सर 6च रायटिंग करायचं आहे. त्यानंतर 100 मध्ये 4 + 5. तर 4 + 5 इथे 4 मध्ये किती प्लस करायचं आहे 5 म्हणून 5 फिंगर समोर किंवा 5 डॉट इथे ड्रॉ केलेले आहे मी. तर कोणामध्ये प्लस करायचे आहे 4 मध्ये म्हणून 4च्या आफ्टर काउंट करायचे आहे. 5 फिंगर घ्यायचे आहे 4च्या आफ्टर. 4ला काउंट करायचं नाही आहे.
4च्या आफ्टर 5, 6, 7, 8, 9. म्हणून इथे आन्सर इन 9. म्हणून आन्सर इन पूर्ण आन्सर 967. ओके. तर यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, सुरुवात करताना आपल्याला युनिटपासूनच सुरुवात करायची आहे. आणि युनिटच्या बॉक्समध्ये जर ॲडिशन 2 डिजिटचे नंबर येत असेल तर ते 2 डिजिट नंबर आपल्याला रायटिंग करायचे नाही आहे. त्यामधला फक्त आपल्याला युनिट प्लेसमध्ये जो असेल तोच नंबर आपल्याला रायटिंग करायचा आहे. आणि जो डाव्या साईडला नंबर येतो म्हणजे जो 10 प्लेसचा नंबर असतो तो 10 प्लेसमध्येच रायटिंग करायचा. त्याचप्रमाणे 10 प्लेसमध्ये पण त्याचप्रमाणे करायचा. आणि लास्टच्या बॉक्समध्ये जो नंबर येईल तो एक बॉक्स वाढून बाहेर रायटिंग करायचा आहे. त्यानंतर आपल्याला ॲडिशन बघायची आहे, ती पण हॉरिझॉन्टल मेथडनी म्हणजे आडव्या मांडणीने. इथे पण तसंच करायचं आहे. जे नंबर असेल ते नंबर रीडिंग करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये जे युनिट प्लेस आहे त्या दोन्ही नंबरमधली युनिट प्लेस असेल त्या दोन्ही नंबरची ॲडिशन करायची आहे. म्हणजे युनिट प्लेसची ॲडिशन करून युनिट प्लेसमध्येच आपल्याला ॲन्सर रायटिंग करायचं आहे. आणि जो कॅरीचा येईल तो बाजूच्या बॉक्समध्ये 10 प्लेसमध्ये वर आपण रायटिंग करू शकतो किंवा आपल्या लक्षात पण आपण ठेवू शकतो. तर इथे हॉरिझॉन्टल मेथडमध्ये 3 डिजिट प्लस 1 डिजिट हे नंबर दिलेले आहे म्हणजेच 123 प्लस 9. आता यामध्ये दोन्ही याच्यातला युनिट बघावा लागेल. यामध्ये फर्स्ट नंबरमध्ये 3 युनिट प्लस सेकंड नंबरमधला युनिट 9. 3 युनिट प्लस 9 युनिट म्हणजेच 3 मध्ये 9 प्लस करायचे आहे. म्हणून 3च्या आफ्टर काउंट करावं लागेल आपल्याला 9 फिंगर किंवा 9 इथे मी डॉट्स घेतो. 3च्या आफ्टर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. तर 12 आलेले आहे. मग 12शी 2 रायटिंग करायचा आहे आणि कॅरीचा 1 हा 10च्या बॉक्समध्ये वर रायटिंग करायचा आहे. त्यानंतर 10 प्लेस बघायचा. फर्स्ट नंबर मध्ये 10 प्लेस आहे आणि सेकंड नंबरमध्ये 10 प्लेस आहे नाही. म्हणून 10 प्लेस मधला 2 आणि कॅरीचा 1, 2 आणि 1 3. असेच आपल्याला डायरेक्ट आपल्याला आन्सरमध्ये 10 प्लेसमध्ये 3 रायटिंग करावे लागेल. त्यानंतर फर्स्ट नंबरमधला 100 प्लेस बघायचा आणि त्यानंतर सेकंड नंबरमधला. तर फर्स्ट नंबरमध्ये 100 प्लेस दिलेला आहे आणि सेकंड नंबरमध्ये 100 प्लेस आहे नाही. म्हणून 1 जसा तसा आपल्याला 100 प्लेसमध्ये रायटिंग करावा लागेल. ओके. तर इथे कुठे पण 0 जर येत असेल तर 0 प्लस नंबर येत असेल तर नंबर आपल्याला रायटिंग करावा लागेल. ओके. त्यानंतर 3 डिजिट प्लस 3 डिजिट हा पण हॉरिझॉन्टल मेथडने आपल्याला करायचा आहे. तर फर्स्ट नंबर आहे 123 प्लस 478. तर यामध्ये युनिट प्लेसची ॲडिशन युनिट प्लेस सोबत करायची आहे आणि आन्सर पण युनिट प्लेसमध्ये. तर 3 मध्ये किती प्लस करायचे आहे 8. तर 3 प्लस 8 3च्या आफ्टर आपल्याला 8 फिंगरपर्यंत काउंट करावं लागेल. तर 3च्या आफ्टर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. तर 11शी 1 रायटिंग केलेला आहे आणि 1 हा कॅरीला 10च्या बॉक्समध्ये फर्स्ट बॉक्सच्या वर रायटिंग केलेला आहे. त्यानंतर 2 प्लस 7 2 प्लस 7 9 9 प्लस 1 10 10सी 0. आणि पुन्हा कॅरीचा 1 हा आपल्याला प्लेसमध्ये वर रायटिंग करावा लागेल. त्यानंतर 4 1 प्लस 4 1 मध्ये 4 प्लस करायचे आहे. 4 फिंगर समोर करून 1च्या आफ्टर काउंट करायचं. 2 3 4 5 5 प्लस कॅरीचा 1 5 आणि 1 6. तर इथे 600च्या प्लेसमध्ये रायटिंग करावं लागेल. म्हणून इथे आन्सर येईल 601. ओके. तर याप्रमाणे व्हर्टिकल असेल हॉरिझॉन्टल असेल तर आपल्याला लक्षात एकच ठेवावं लागेल की सुरुवात करताना युनिटपासून करायची आहे. आणि केव्हाही ॲडिशन 2 डिजिट नंबरमध्ये येत असेल, युनिटमध्ये असेल, टेन्समध्ये येत असेल तर ते एका बॉक्समध्ये रायटिंग न करता बाजूच्या बॉक्समध्ये 1 हा कॅरीला द्यायचा असतो. आणि लास्ट बॉक्समध्ये जर 2 डिजिटच असेल तर तो डायरेक्ट रायटिंग करायचा असतो कारण की बाजूला नंबर कुठलाच नसते. ओके. एक बॉक्स तिथे रायटिंग करून 1000चा बॉक्स रायटिंग करून त्या बॉक्समध्ये सेपरेट तो नंबर लास्टमध्ये रायटिंग करायचा असतो. ओके. थँक्यू.